आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। कर सुरू। पण तू आजीला सांगणार तर नाहीस ना? आता मी नाही म्हणले का नाही, सिक्रेट ते सिक्रेट। कर सुरू। ते काय आहे ना, नेहमी मला आजीच भरवते ना। काय मस्त झालंय वरण। तू माझ्या आजीला पण शिकव ना असं करायला। तिचं वरण ना एकदम पांचट असतं। हे असं नाही बोलायचं, अन्नाला नावं नाही ठेवायची। मी अन्नाला कुठं नाव ठेवते, मी तर तिच्या रेसिपीला नाव ठेवते। रेसिपी? लई चांगले शब्द माहितीत की ग तुला? मग मला अजून काही बरंच येतं बर का। फक्त वरण भात खायचं माहित नाही, भरवावं लागतंय। धर आकर। सिस्टर, मम्मा कशी आहे? काही फरक वाटतोय का? म्हणजे थोडीफार तरी रिकव्हरी आहे का? एका दिवसात सांगणं अवघड आहे। इंजेक्शन चालू आहेत ना, फरक पडेल हळूहळू। हळूहळू म्हणजे कधीपर्यंत येईल तिला शुद्ध? एनी आयडिया? नाही म्हणजे तुम्हाला असे अनुभव असतील ना म्हणून मी विचारलं। तसं नाही सांगता येत मॅम, प्रत्येक पेशंटचा एक्सपिरियन्स वेगळा असतो। बऱ्याच गोष्टी असतात, म्हणजेच वय, इम्युनिटी, स्ट्रेस, मेंटल हेल्थ। मेंटल हेल्थ? डॉक्टर विचारत नव्हते का त्यांना कसलं प्रेशर आलं होतं का म्हणून? ओ नाही हो, म्हणजे असं काही मला जाणवलं नाही। आणि ती बेशुद्ध पडली ना तेव्हा नेमकी मी तिच्या जवळ नव्हते। एवढं काय वाटून घेऊ नका मॅम, तुम्ही आहात ना आता सोबत। त्यांना बोलता ऐकता येत नाहीये पण फिलिंग समजतायत ना। तुम्ही त्यांच्या सोबत राहा, त्यांच्याशी बोला, म्हणून तर डॉक्टरांनी घरी ठेवलंय ना। तुम्ही त्यांच्या सोबत असलात तर लवकर होतील त्या रिकव्हर। कसलं टेन्शन घेतलं होतंस मम्मा? का नाही सांगितलंस ग मला? माझ्या मनातलं सगळं ओळखतेस आणि स्वतःच्या मनातलं सगळं लपवलंस। एकदा जरी बोलली असतीस ना तर। तू एकटी आहेस का? मी आहे, आधी आहे, आणि आता तर मम्मा, मम्मा उठ ना ग, प्लीज उठ ना मम्मा। मम्मा जागी हो ना। हे मम्मा, तुला तुला आजी म्हणून हाक मारताय, ऐकलंस? कोण बोललं सांग? मम्मा अगं तीच तर गुड न्यूज द्यायची मला तुला। उठ ना तू। मम्मा मला तुला नाचताना बघायचंय, तुला खूप आनंद होणार आहे। मम्मा तू आजी होणार आहेस।
काय करतेस तू? तू सतत अशी इमोशनल झालीस ना तर अनु, या दिवसात तुला असं डिप्रेस होऊन नाही चालणार ग. चालेल का? आधी मम्माकडे बघ ना. अनु, तिची काळजी घ्यायला डॉक्टर्स आहेत, मी आहे आणि नर्स पण आहे ना. आणि तुला मी काय सांगितलं की मी सुट्टी घेणार आहे. मी माझी सगळी कामं मॅनेज करून आलोय. आधी तू माझ्या सोबत आहे ना म्हणून मी हे सगळं सहन करू शकले. तू नसतास ना तर मी हे सहन नसते करू शकले रे. पण तुझ्या कामाचं काय? तू प्लीज असं करू नको. अजिबात आता असं बोलायचं नाही. मी तुला मगाशी काय म्हणालो? फॅमिली फर्स्ट, हो ना? आता आईची काळजी माझ्यावर सोड आणि शांतपणे तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर. आधी पण मम्माला शुद्ध आली तर? तू इथेच असणार आहेस ना? आणि तिला शुद्ध आली की तुला मी सांगेनच ना. पण आता डिप्रेस होऊन चालणार नाही, तुला मी किती वेळा सांगितलंय. चल रूम मध्ये जा आणि आराम कर. चल 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 आराम कर. चल सर, आईंच्या तब्येतीमध्ये जे काही अप्स अँड डाऊन्स असतील ना ते सगळ्यात आधी मला कळले पाहिजेत. मी येऊन जाऊन असेलच अधूनमधून, पण समजा मी इथे नसेल आणि आईंना शुद्ध आली तरी पण सगळ्यात आधी मला कळलं पाहिजे. अनुला डिस्टर्ब करायचं नाही. काय शी इज कॅरिंग ना म्हणून. हो, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि म्हणून म्हणतोय मी, तिला सांगू नका, मला सांगा. ओके, शुअर. मी आहे हॉलमध्ये. ओके. काय का स्ट्रेस घेतेस एवढा? कशाचा विचार करते? कसला? मम्माच. आधी मम्माने कसलं एवढं टेन्शन घेतलं असेल रे? अनु, अगं जी गोष्ट आपल्याला माहीतच नाही त्याच्याबद्दल कितीही विचार केला तरी आपल्याला कळणार आहे का? नाही. पण मग अगं पण काही कळलंच नाही तर आपण काही करू शकणार आहोत का? अनु, जे माहितीच नाहीये त्याच्यासाठी जे माहिती त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालेल का? मस्त आहे मला आधी, पण हे पण नाही आणि काही नाही. अनु, तुला आईंची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. पण तू स्वतः आई होणार आहेस आणि हे विसरून तू अशी रडत बसलीस ना तर तर मला वाटेल तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये. नाहीतर काय अनु, अगं मग तू जर हे असंच वागत राहिलीस तर काय वाटणार आहे मला सांग? तुझा चेहरा दाखवू तुला आरशात? हे आपलं बाळ आहे ना, तुझ्यासारखंच होणार आहे, रडकं. चालेल तुला? हा, म्हणजे आता थोडं हसरं होईल असं वाटतंय मला. अनु, आता तू फक्त आणि फक्त बाळाचाच विचार करायचा आहेस. ओके?
बरं तू जेवलीयस का? नाही, भूक नाहीये मला. काय तू अजूनही अशीच बसलीस? आधी मला नाहीये भूक, मला नाही जाणार जेवण. म्हणून तू बाळाला पण उपाशी ठेवणार आहेस? अरे पण भूक नसताना मी. नो वे, तुला जेवावंच लागणार. चल. मोठी पण माझी इच्छा नाहीये. तुझी इच्छा असो नसो तुला जेवावंच लागणार. त्या दिवशी मी तुला भरवलं तेव्हा काय म्हणालीस तुला आठवतंय? तसं रोज भरवलंस ना तर किती मजा येईल ना, ते किती रोमॅन्टिक आहे ना. मग आज मी तुला भरवतोच. पिको, अगे पिको, काही इडीबिडी आहे काय ही पोरगी? अगं सगळीकडे शोधते आणि इथं आराम येऊन झोपली हवे. हळू झोपल्या ती. अगं बाई, पण मला कसलं टेन्शन आलं होतं. सगळीकडे शोधलं, घाबरले होते नव्हता मी. आणि अगं इथं कशी काय आली ती? तुझ्याकडे येईल असं वाटलं बी नव्हतं बघ मला. बरं काय ग, तुझी ओळख बी नाही आणि इथं कशी काय आली ही? बघितलं ना मी किती नवीन आहे ती. ती माझ्याकडे आली बी आणि येऊन ओळख काढून मांडीवर झोपली बी. चांगलीच गट्टी जमलेली दिसते तुझी. बरं बसा, मी हिला उचलून बाजूला. नको नको, अगं ही जर उठली ना तर सगळं घर डोकीवर घेईल. पण ही कधी आली ग इथं? बराच वेळ झाला. आता उपाशी झोपली बघ. अगदी असंच करते बघ. अगं खेळून खेळून दमती आणि मग. आहो नाही, उपाशी नाही झोपली. वरण भात खाल्लाय आणि मग झोपले. खाल्ला सुद्धा? आता काय म्हणायचं का या पोरीला? अगं तिला ओळख पाळख काय बी लागत नाही बघ. मग नात कोणाची? तुमचीच आहे का नाही? झालं का? मारलास टोम? आता पुणेरी टोमना मारायला चांगली तयार झालीस बर का तू. नाही म्हणजे पक्की पुण्याची झालीस. अहो नाही, टोमना नाही, उलट चांगलंच आहे असं म्हणाले मी. खरं तर शहरात असंच पाहिजे की. आता तुम्हीच म्हणता ना, इथं राहायचं म्हणजे खमका असलं पाहिजे. आणि हिच्यात ती मुळातच आहे. मला अजून शिकायला पाहिजे. पण बरे झालं, हिच्या निमित्तानं मला एक छोटी मास्तरीण मिळाली. नशीब, झोपायच्या आधी खाल्लं तिनं. बरं, तुम्ही तिला काही बोलू नका बरं का, मी तुम्हाला सांगितलंय म्हणून. का ग? अहो आमचं सिक्रेट आहे ते. मी तिला प्रॉमिस केलं की मी आजीला सांगणार नाही म्हणून. अगं पण आता तूच मोडलीस की तिचं प्रॉमिस. अहो मोडलं कुठं? तुम्ही जर तिला सांगितलं तर मोडलं म्हणायचं. हुशार आहेस. बर नाही सांगणार मी तिला. अहो हुशार मी नाही, हुशार तर तुमची नात आहे. लईच उंचीनीत आहे. एकदम मोठ्या माणसासारखं बोलते. कसल्या कसल्या चौकशा करत होती म्हणून सांगू? जेवढं तुम्ही कधी विचारलं नाही ना तेवढे प्रश्न विचारत होती मला. अगं ही नुसती जेल काय कळलंच तुला. आता लई कौतुक करतेस तिचं, पण नंतर वैतागशील. दिसल्याबरोबर दार लावून घेशील तू. हो, मी का दार लावून घेईन? एवढी चांगली मैत्रीण मिळाली मला. बघा की किती छान मांडीवर झोपल्या. नाहीतर पोरं आई वडिलांना सोडून झोपत बी नाही. एक घास चिवचा. मी काय लहान आहे का आधी? चिवचा घास काय? बरं मग एक घास आपल्या बाळाचा. हे आता रोज पहिला घास आपल्या बाळाचा.
बरे मावशी, ही तुमची नात म्हणजे तुमच्या मुलाची मुलगी का मुलीची मुलगी? माझ्या मुलग्याचीच आहे. लई हुशार आहे ग. पण नशीब कसलं आहे बघ तिचं. एका कार ऍक्सिडेंट मध्ये दोघं पण गेले. माझा मुलगा आणि सुनबाई. मग मीला हिथं घेऊन आली. आता माझ्याकडेच असते. लीला मावशी, ते झालं ते झालं, त्याला आपण काही करू शकत नाही. माझे बाबा बी मी लहान असतानाच गेले, त्यामुळे हिचं दुःख मी चांगलंच समजू शकते. माझ्याकडे तर निदान माझी आई तरी आहे, पण ह्या लेकराकडे दोघं बी नाहीत. आता बघ, ती भराभर वाढणार, तुझ्या एवढी होणार, लगीन करणार आणि निघून जाणार. आणि परत मी एकटीच. नसली ना की मला करमत नाही ग. बघितलंच ना, सतत तोंडाची टकरी सुरू असते. मामाकडे गेली होती ग, राहणार होती आणि थोडे दिवस, पण मला नाही करमलं तिच्याशिवाय, म्हणून बोलावून घेतलं बघ मी तिला. चल निघते मी, माझ्यामुळं तुला बी झोपायला वेळ होईल. हा, अहो नका उठवू नका तिला, झोपू द्या आजच्या दिवस इथंच. मला बी सोबत होईल. तुला सोबत होईल ग, पण माझं काय? अहो आजचीच एक रात्र, नाही तर असं करा, तुम्ही बी इथंच झोपा. मी नाही बाई, अगं सकाळ सकाळी उठून पाणी बिणी भरायचं असतंय मला. नाही मी झोपते तिकडं आणि हिला बी घेऊन जाते ग. अहो पर तुम्ही तर म्हणला ना, मधूनच उठली तर अख्खं घर डोक्यावर घेते म्हणून, झोपू द्या तिला इथंच. ते बी खरंच आहे, पण रात्री अपरात्री उठली आणि मला घराकडे सोड असा हट्टच धरला तर काय करणार ग तू? अहो नका काळजी करू, ती जर उठली ना तर मीच घेऊन येईन घरी. घर काय लांब आहे तुमचं इथनं, तुम्ही जा. बरं बाई, पण हे बघ, मऊ उशीर दे ग तिला, असेल की तुझ्याकडं? अहो आहे की. हा, आणि हे बघ. लीला मावशी, तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना. नाही ग, काळजी नाही. अगं तू असल्यावर काळजी कशाला करते मी? पण पाण्याची बाटली बिटली ठेव जवळ, रात्रीच लागते ग तिला जरा. भय, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही जाऊन झोप. बर. बोला, काय काम होतं? काम बिम काय नाही, एक पोरगी आमच्या रागून गेल्या, तिला सॉरी म्हणायचे. मग रॉंग नंबर आहे. आता रॉंग नंबर आहे म्हणजे जी पोरगी आमच्यावर चिडून गेली तिचा नंबर नाही वय हो का? पोरगी आमच्यावर चिडलीच नाही, आता काय समजायचं आम्ही? तुम्हाला जिला सॉरी म्हणायचंय ना, तिचा नंबर नाही. आम्ही काय गावाकडची साधी माणसं, शहरातल्यांनी काय बी कसं बी बोलावं, आणि आमची माफी मागण्या इतपत आम्ही काय एवढं स्टँडर्ड नाही हो. अगं हे मालते, अजून राग धरलायस वय? सॉरी म्हणलं की ग. काय काम आहे तेवढं सांग. अगं असं काय बोलायला, मनापासून सॉरी म्हणले का नाही मी? कवर शिरशीन ग मालते. अगं मालते सॉरी की. आता सॉरी म्हणतेस, फोन करतीस, पण तुझा नवरा जेव्हा भडाभडा बोलत होता तेव्हा मुग घेऊन गप बसली होतीस, अगदी तोंडाला कुलूप लावून. तुझा नवरा काय लावलंय? माझा नवरा व्हायच्या आधी तुझा मामा आहे त्यो. अगं मग त्याला पण बोललीस की मी. बरं जाऊ दे, मला का नाही बोलायचंच नाही विषय काही तुझ्याशी. काय काम असेल तर बोल,
नाहीतर ठेव फोन. बरे जाऊ दे. महादेव मामा कसे चांगले आहेत आणि मामी? सगळे आनंदात आहेत. हो, त्यांना काही सांगितलं नाही ना? अच्छा, मग यासाठी फोन केलायस म्हणा का? माझ्या पोटात काय राहायचं नाही असं वाटलं की तुला? नाही बोललो आम्ही कुणाला काय. झालं समाधान, ठेवा आता फोन. अगं हे मालते, अगं लगेच काय चिडतेस? असं चिडतात आपल्या मैत्रिणीवर. मग तुला इकडची काळजी असल्यागत फोन केलायस. लय काळजी असल्यागत दाखवू नकोस. तुला फक्त तुझा नवरा असला आयुष्यात म्हणजे पास झालं. राहा बाई, तुझ्या नवऱ्याबरोबर का नाही खुशीत राहा आणि आम्हाला पण इथं आनंदात राहू दे. ठेव आता फोन. मालती एवढी फुगून बसल्या म्हणल्यावर आजीचं तर काय झालं असेल?